बुलेटिनची सुरुवात करूया या क्षणाच्या महत्त्वाच्या बातमीनं। नाशिक रिंग रोडच्या भूसंपादनास आता शासनानं मान्यता दिली आहे। कुंभमेळ्यासाठी आवश्यक भूसंपादनास शासनाची मान्यता आता पाहायला मिळते। तर तब्बल 66.15 किलोमीटर रस्त्यासाठी भूसंपादन होणार असल्याची माहिती। भूसंपादनासाठी 3659 कोटी रुपयांची मान्यता मिळाली। अखेर भूसंपादनाला मान्यता देणार शासन निर्णय खरं तर जारी करण्यात आलेला आहे। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्या सोबत जोडले जात आहेत। चेतन, काय सविस्तर माहिती? निश्चितच डीआरडीओ जंक्शन आडगाव पासून जो दिंडोरी रोड असेल किंवा नॅशनल हायवे करून जो गंगापूर रोड मार्गे सिन्नर फाट्यापर्यंतचा हा संपूर्ण 66.15 किलोमीटर लांबीचा मार्ग आहे, महामार्ग आहे। आणि या रिंग रोडला आता शासनाने मान्यता दिली असून याच्या भूसंपादनासाठी तब्बल 3659 कोटी रुपयाच्या खर्चास मान्यता दिली आहे। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या रिंग रोड उभारणीसाठी एकंदरीत बांधणीसाठी अंदाजित खर्च आहे तो 4262 कोटींचा आहे। आणि रस्ते परिवहन आणि राजमहामार्ग यांच्या मार्फत केंद्राची अद्याप याला मान्यता मिळालेली नाहीये, ती विचाराधीन आहे। त्यामुळे केंद्राची मान्यता मिळाल्यानंतर हा रिंग रोड आहे तो बांधण्यास सुरुवात होणार आहे। पूर्वी भूसंपादन जो महत्वाचा टप्पा होता तो केला जाईल। याआधी नाशिकमध्ये पार पडलेल्या कुंभमेळ्यामध्ये तब्बल 1 कोटी भाविक आलेले होते। यंदा 2 वर्षानंतर होणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये 2 कोटी भाविक येण्याचा अंदाज शासनाने वर्तवलेला होता। आणि त्याच पार्श्वभूमीवरती मोठ्या प्रमाणामध्ये जी वाहतूक होणार आहे त्यासाठी हा रिंग रोड अत्यंत महत्वाचा मानला जात आहे। याशिवाय नाशिकचा एकंदरीत कायापालट करण्यामध्ये या रिंग रोडची महत्वाची भूमिका असू शकते। कारण एकंदरीतच जे ट्रान्सपोर्टेशन आहेत मोठ्या प्रमाणामध्ये ड्रायडॉक होणार आहेत, त्यासाठी सुद्धा त्या माल वाहतुकीसाठी सुद्धा या रिंग रोडची महत्वाची भूमिका असेल। आणि म्हणूनच आता शासनाने दिलेल्या या मान्यतेनंतर एकंदरीतच भूसंपादनाच्या प्रक्रियेला वेग येऊ शकतो। निश्चित धन्यवाद चेतन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।